जोजिला खिंडीतून आपण खाली आलो की आपल्याला जोजिला वॉर मेमोरियलकडे जाता येतं. आणि इथेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांनी या जोजिलामध्ये खास आपला एक ठसा उमटवलेला आहे. या जोजिलामध्ये आपण अनेकविध निसर्गाची उधळण पाहतो आणि ज्या जवानांनी हे जोजिला हे भारताकडे परत आणलं त्या सर्व शूरवीरांना आपण वंदन करतो. जोजिला वॉर मेमोरियलच्या इथे पर्यटक काही काळ थांबतात, त्या शूरवीरांना आदरांजली वाहतात आणि आपल्या वॉर मेमोरियल या जोजिलाच्या युद्धस्थळाला भेट देऊन तिथला अनुभव आपल्या मनात साठवून ठेवतात. असा हा जोजिलाचा परिसर. हिमालयाच्या भव्य पर्वतरांगांमध्ये जोजिला हे 11,649 फुटावर आहे. हा जोजिलाचा युद्ध स्मारक परिसर. जोजिलाची लढाई ही उच्च उंचीच्या भागात भारतीय लष्कराच्या पहिल्या युद्धांपैकी एक होती. ही लढाई ऐतिहासिक तर होतीच आणि म्हणूनच इतक्या उंचीवर प्रथमच रणगाड्यांचा वापर करण्यात आला. भारतीय सैन्याच्या पाकिस्तानी नियमित घुसखोरांवर इथं ऐतिहासिक विजय झाला. जोजिला पास पुन्हा ताब्यात घेण्यास मदत केलेल्या 7व्या घोडदळ रेजिमेंट आणि मद्रास सॅपर्सचं खास अभिनंदन करण्यात येतं. सर्व भारतीय या जोजिला वॉर मेमोरियलला आपली आदरांजली वाहतात. आमच्या काही सहप्रवाशांनी या प्राचीन शिवमंदिरात भजनही जोजिला वॉर मेमोरियलमधून आम्ही बाहेर पडून पुन्हा एकदा त्या द्रासमधल्या निसर्गाचा अनुभव घेत आमचा प्रवास कारगिलच्या दृष्टीने सुरू झाला. द्रासमधला हा निसर्ग आम्हाला खुणावत होता, आम्हाला भुरळ घालत होता, पण नाईलाजानं आम्हाला पुढं जाणं भाग होतं. मध्येच एखादं मंदिर, एखादं दर्शन करणारं स्थळ दिसलं आम्ही तिथे थांबून त्याचा आस्वाद घेत होतो. त्या भावनेला
मनोमन प्रार्थना करत होतो. शेजारी वाहणारी नदी आणि तो परिसर हा पुन्हा एकदा नजरेत साठवून ठेवत होतो. आता आम्ही द्रासमधल्या कारगिल वॉर मेमोरियल याच्या जवळ आलो. पण नाईलाजानं आम्हाला त्या कारगिलच्या वॉर मेमोरियलचं दर्शन घेता आलं नाही. पण आम्ही बाहेरूनच त्या वॉर मेमोरियलचे काही छायाचित्र आमच्या मोबाईलमध्ये आठवणीसाठी जतन करून ठेवली. या सर्व शूरवीरांना वंदन केलं आणि आमच्या कारगिलच्या मुक्कामस्थळी दाखल झालो. कारगिल आणि आमच्या वास्तव्यातून दिसणारं हे कारगिलचं दर्शन